ज्ञानदाजी, बिहारमध्ये महागठबंधनचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही होतो. तेजस्वी यादव हा इंडिया आघाडीमधला महत्त्वाचा, जबाबदार आणि विश्वासू असे आमचे मित्र पक्ष आहेत आरजेडी आणि तेजस्वी यादव. त्यांच्या सपोर्टला आणि त्यांच्या सोबत आम्ही उभं असणं आणि बिहारमध्ये 20 वर्षाचं जे जंगलराज चालू होतं, स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार यावर जे या सरकारला अपयश आलेलं होतं, त्या विरोधामध्ये जनमत मागण्यासाठी आम्ही आरजेडी सोबत आणि डाव्या पक्षांसोबत होतो. आता ही निवडणूक आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी हाताशी घेतलेली निवडणूक होती. SIRच्या मुद्द्यापासून आपण बघितलं होतं, देशामध्ये कधीही मतदान व्हायच्या अगोदर 10 दिवस 10,000 रुपये द्यायची परवानगी निवडणूक आयोगानं कधीही दिलेली नव्हती. हाच निकष तुम्ही तमिळनाडूमध्ये ज्यावेळेस स्टॅलिन निवडणुकीच्या आधी 10,000 रुपये वाटतील किंवा ममता बॅनर्जी बंगालमध्ये वाटतील किंवा आम्ही कर्नाटकमध्ये वाटू, त्यावेळेस निवडणूक आयोग काय भूमिका घेईल हे इथं मी सांगण्याची गरज नाही. असं असताना सुद्धा एक चांगली निर्णायक लढाई बिहारमध्ये आम्ही लढण्यासाठी उत्सुक होतो. आम्ही ती लढलेली आहे. राहुलजी असतील, तेजस्वी यादव असतील, डावे पक्ष असतील, हे स्वायत्त संस्था टिकल्या पाहिजेत. बिहारमध्ये स्वास्थ्य, शिक्षा, रोजगाराचं काम झालं पाहिजे आणि 20 वर्षाचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल. ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला. आणखी खूप काही गोष्टी घडायच्या आहेत. संध्याकाळपर्यंत तुम्हाला अनपेक्षित अशा गोष्टी दिसतील. मतमोजणीचा फक्त दुसरा राऊंड चालू आहे अशी आमची माहिती आहे. आकडे बदलतील, बिहारमधला निकाल बदलेल आणि बिहारमध्ये सरकार सुद्धा बदलेल. थोडा विश्वास ठेवा. बिहारमध्ये सरकार बदलेल असा तुम्हाला विश्वास आहे, पण नवनाथजींनी मगाशी म्हणताना एका गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे तुम्ही कोऑर्डिनेशन ठेवलं नाही असा आरोप त्यांनी केला. म्हणजे आरजेडी आणि काँग्रेसमध्ये कोऑर्डिनेशनच नव्हतं. एकमेकांच्या विरोधात उमेदवार देणं, एकमेकांचे उमेदवार पाडणं, त्यामुळे ही आत्ताची परिस्थिती महागठबंधनची झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. ज्ञानदाजी, 26 जागेवर NDA एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत होती. तर ह्यांच्यातला समन्वय काय सांगावा. लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा जंगलराज आहे आणि ते आपल्याला हटवायचंय असं सांगत होते. अमित शाह साहेब ही जंगलराज आहे म्हणून सांगत होते. 2005 पासून 2024 पर्यंत देशामध्ये क्राईमचा रेट हा 24% वाढला आणि बिहारमध्ये तो 81% वाढला. याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब बोलत होते, नितीश कुमारांना होता होईल तेवढं साईड लाईन करायचं आणि आपला पक्ष वाढवायचा. यासाठी पहिल्यांदा कितीतरी वर्ष सोबत आहे बीजेपी, जनता दल युनायटेड सोबत, पण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला भारतीय जनता पक्षानं नकार दिला. लोक जनशक्ती पार्टीची लोक थेट जनता दल युनायटेडला मतदान आम्ही करणार नाही, आम्ही भाजप आणि लोजपाला मतदान करू असं सांगत होते. त्यामुळे त्यांच्यातली निर्णायकी, त्यांच्यातले आंतरविरोध, संध्याकाळपर्यंत थांबा, तुम्हाला अनपेक्षित निकाल दिसतील. त्यांच्यामध्ये वाद कसे झाले आणि मताची विभागणी कशी झाली हेही आपल्याला पाहायला भेटेल. भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान मोदी साहेब, अमित शाह साहेब गेले होते आणि तिथं जाऊन दोघांनी सांगितलं होतं की आता बिहारमध्ये उद्योग निघू शकत नाही, आता बिहारमध्ये आम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. बिहारमधल्या पेपर फुटीवर ते बोललेले नाहीत. बिहारमधल्या साखर उद्योग उद्ध्वस्त झाला त्याच्यावर ते बोललेले नाहीत. शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार हे प्रश्न घेऊन राहुलजी, तेजस्वी यादव बोललेले आहेत. लाडक्या बहिणीनं 10,000 रुपये देऊन मतं विकत घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न यांनी केला. यांना महिलांचं भलं करायचं होतं, महिलांचं स्वावलंबन करायचं होतं. तर 20 वर्ष तुम्ही सत्तेत होते ना, 20 वर्षामध्ये तुम्हाला आमची महिला दिसली नाही. मात्र निवडणूक आल्यानंतर मतं विकत घेण्यासाठी तुम्ही 10,000 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये दिली आणि 2 लाख रुपये देऊ असंही सांगितलं तुम्ही. 2 लाख रुपये 1,40,00,000 महिलांना द्यायचे असतील तर बिहारचं तेवढी इकॉनॉमी पण नाही. पण काहीही करून रेवडी कल्चर ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणायचे होते तेच केलं आणि SIRचा मुद्दा हा मध्यवर्ती मुद्दा इथला. 31 लाख मतदार का वगळले हे सुप्रीम कोर्टानं सांगूनही निवडणूक आयोगानं अद्याप सांगितलेलं नाही. राहुलजी गांधी यांनी शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बिहारमधले जिवंत मतदार समोर उभा केले आणि यांची नावं कशी वगळली सांगितले. या सगळ्या प्रश्नावर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी बिहारमध्ये महागठबंधनमध्ये होतो. संध्याकाळपर्यंत वाट बघा. जसं आता काँग्रेसचे प्रवक्ते नवनाथ आपण बघतोय की आरोप करतायत की 10,000 देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न आणि SIRचा मुद्दा संध्याकाळपर्यंत थांबा म्हणतायत ते. नवनाथ, काँग्रेसला स्वप्न बघायची सवय आहे. ते राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न गेल्या 10 वर्षामध्ये बघतायत. राहुल गांधी आतापर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात 50 निवडणुकीमध्ये पराभव झाला. ही 51वी निवडणूक बिहारची आहे ज्याच्यामध्ये राहुल गांधींचा पराभव झालाय. स्वप्न बघायला आपल्याकडे काही टॅक्स लागत नाही, GST देखील लागत नाही. त्यामुळे हनुमंत पवार आमचे मित्र आहेत, त्यांनी स्वप्न बघावं. खयाली पुलाव अच्छा है, खिलने दो, कोई फरक नाही पडता. आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारजी यांना स्पष्टपणे कौल दिलेला आहे, बहुमत दिलेलं आहे आणि NDAचं सरकार येतंय हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसमध्ये लाथाड्या होत्या.
आता देखील राहुल गांधी आज कुठे आहेत? आज बिहारचा निकाल आहे. राहुल गांधी आज कुठे आहेत याचं उत्तर हनुमंत पवार देणार आहेत का? राहुल गांधी कायम परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यामुळे बिहारच्या जनतेला माहित होतं की अशा